दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक चौथा समास वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान भक्ती नववे निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे. हे सांगितले समावे प्रांजळ करुणी. एका निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण. करावे तत्वर्ण म्हणजे कळे. मी भक्त ऐसे म्हणावे आणि भक्तपणेची भजावे. योगीची जाणावे विलक्षण. लक्षण असोनी विलक्षण. ज्ञान असोनी अज्ञान. भक्त असोनी विभक्तपणा तेसे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे. विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारी विण काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. राजाधिराज सद्गुण रामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुण साहेब महाराज की जय. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. रामदास महाराज यांनी दासबोध. दासबोध म्हणजे काय? दास जो रामाचा दास आहे त्याला बोध केलेला. राम म्हणजे कोण? रामाचा दासबोध म्हणजे काय? दासाला बोध. कोणाचा दास? रामाचा. रामाचा दास कोण होऊ शकतो? रामाचा दास कोण होऊ शकतो? ज्याला खरं सुख पाहिजे. ज्याला खरं सुख पाहिजे तो रामाचा दास. जे आपण सुख घेतो तो सुख नाहीच आहे. भ्रम आहे. मी सुखी आहे, मी सुखी आहे. थोडं सकाळी आपण भेटलं कसं आहेस? छान आहे. किती आपण आतमध्ये जळतो हे आपल्यालाच माहिती आहे. हे काम झालं नाही, ते काम झालं नाही. म्हणजे मोठा फुटलेला मडका आहे. किती पाणी टाकलं तर का होणार आहे? नाही राहणार पाणी. तसं मन म्हणजे फुटलेला मडका आहे. तो फुटला का? तो मन फुटला का? कारण विषय सुख. कारण विषय सुख तृप्त होत नाही ना. ते फुटलेला मडक्यासारखं आहे ते. जोपर्यंत आपण विषय सुख घेतो तोपर्यंत फुटलेला मडकाच आहे. सद्गुरु रामाचा दास कधी होतो माणूस? जन्मोजन्मी आम्ही भोग पुण्य केले मोठ्या विठ्ठले कृपा केली. काय सांगितलंय? जन्मोजन्मी आम्ही भोग पुण्य केले मग या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. जन्माला येऊन काय केलं? अनेक जन्म घेतले, पुण्य जमा केलं. काय होणार? पुण्याने नुसतं होत नाही. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. पुण्य जमा केलं बरोबर आहे. पैसे भरपूर आहेत. कसे वापरायचे ते नाही कळलं तर काय होईल? स्वतःचा नाश करून घेणार की नाही? पण एखादा जाणता भेटला तू सांगते बाबा पैसे तुझे जप, हे चांगला वापर कर. आपण हितेशी द्यावे, कोणीला इतरांना वाटावे. म्हणजे पुण्य जमा केला त्याचा योग्य वापर करता यायला पाहिजे.
नाही तर जन्मात पुण्य कमवतो खर्च करून टाक, जसं पैसे कमवतो खर्च करून टाक. काय होणार आहे? कमवता येणार खर्च करत बसणार. एंड नाही, एंडलेस म्हणतात त्याला, समाप्ती नाही. जसं चालत राहिला पुढे काय समाप्तीच नाही. अनेक जन्म आपण तेच करणार, पुण्य कमवत जाणार आणि काय करणार? पुण्य वापरत जाणार, वापर करणार. कसं वापर करायचं? जन्मजन्मी आणि भोगपुण्याकडे मग विठ्ठल कृपा केली. विठ्ठल कधी कृपा करतो? विठ्ठल चैतन्य, अद्वैत नाही, तो द्वैत नाही तिकडे. बद्ध ममोक्षू साधक सिद्ध सगळ्यांना एकच चैतन्य. चारी खाणी चारी वाणी 84 योनी यांना एकच चैतन्य आहे. तो नुसतीच अनेक उपकरण आहेत, वेगवेगळे उपकरण काय करतात, वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. कोणी चांगला करतो, कोणी वाईट करतो, पण सगळ्यांना वीज मिळते की नाही, करंट मिळतो की नाही? तसं चैतन्य अद्वैत नाही, द्वैत नाही. द्वैत कुठे आहे? मनामुळे. मने मनुष्य कारण बद्धता मुक्तता कारण. माणसाचं मनच बद्ध, म्हणजे मला जन्म आहे, मला मरण आहे, मला शुभ आहे, मला अशुभ आहे, मी पाप करतो, मी पुण्य करतो, तो बद्ध. मी आहे ना तिकडे, म्हणून जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बद्ध. कळत नाही ना? ममोक्षू, बद्ध ममोक्षू, मी कोण ही जाणण्याची काय म्हणतात उत्सुकता आहे. मी कोण आहे, मी कोण. तर जन्म कधी होतो मला माहित नाही. आई सांगते या साली तुझं, या तारखेला तुझा जन्म झालेला आहे. वाढदिवस साजरा करतो की नाही आपण? वाढदिवस म्हणजे काय? तो ऍक्च्युली घटदिवस आहे. तो वाढदिवस नाही, घटदिवस. तेवढं तुझं आयुष्य कमी होतो की नाही? परमेश्वराने आपल्याला आपल्या कर्मानुसार श्वास दिलेत. तेवढे श्वास कमी झाले की नाही? मायनस. म्हणजे पैसे आहेत, खर्च केले मायनस होतात की नाही? तर परमेश्वराने आपल्याला जे श्वास दिलेले आहेत आपल्या कर्मानुसार, ते श्वास कमी करतो की नाही? तिला वाढदिवस म्हणतो, तो घटदिवस आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ 36 आकडा उलट आहे सगळीकडे. ज्याला सुख म्हणतो तो सुख नाही, तो विषय सुख आहे. विष खातो माणूस मरतो, मरण निश्चित. विष खातो ना, आत्मसुख घेतलं तर. म्हणून एक जाणता भेट, त्याला काय पाहिजे? जाणता भेटायला काय पाहिजे? जन्मोजन्मी आम्ही भोगपुण्य केले, मग विठ्ठल कृपा केली. पुढे कमवणं, पण वासना कुठली पाहिजे? विठ्ठल कधी कृपा करणार? विठ्ठल म्हणजे चैतन्य, तो कधी कृपा करणार? तुमची वासना. अंतिम मतीत गती. पैसे बँकेत भरपूर पडलेत, चांगल्या कर्मासाठी वापरायचं नाही, किंवा काढायची बुद्धी सोडणार. ही बुद्धी म्हणून सांगितलं, युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवेकता, ज्ञानता, भक्तता, बुद्धी हे रवली नाही. बुद्धी आपल्या हातात कुठे आहे? मन पण आपल्या हातात कुठे आहे? हा संकल्प विकल्प मध्ये उठलेली म्हणे. मन पण आपल्या हातात कुठे आहे? माझ्या मनात त्याला म्हणतो. मनात आणणारा कोण आहे? मला बुद्धी फुटली नाही, बुद्धी देणारा कोण आहे? माझं लक्ष नव्हतं, चिंतन करणारा कोण आहे? म्हणजे तुमच्या हातात आहे काय? सगळं कर्मानुसार घडतं. आपल्या हातात आहे काय? आपल्या हातात एवढंच आहे. 5वा प्रलय. विचार कर. 5 प्रलय आहेत ना. कुठला? निद्रा. काय नाही तिकडे अनुभव घेतो की आपण, काय नाही पण तिकडे आनंद आहे. तिकडे आनंद आहे म्हणून सकाळी उठून सांगतो की नाही मी छान झोपलो. काही नाही, तिकडे आनंद आहे. दुसरा मृत्यू अनुभव होऊ शकत नाही. तिसरा
ब्रह्मनिद्रा तो पण अनुभव होऊ शकत नाही. 14 ब्रह्मप्रलय त्याचाही अनुभव होऊ शकत नाही. 5वा विवेक जिवंत असताना कळलं पाहिजे सगळं खोटं आहे. जिवंत असताना कळलं पाहिजे सगळं खोटं आहे, भ्रमात्मक आहे, सत्य नाही. हे कधी कळू शकतो? सद्गुरू भेट. मग सद्गुरू भेटला काय करायला पाहिजे आपल्याला? सद्गुरू भेटायला काय काय करायला पाहिजे आपल्याला? वासना पाहिजे. कुठली वासना? मला सद्गुरू भेटला पाहिजे आणि मला मोक्ष मिळाला, सहज मुक्ती. म्हणून देवाला कसं ओळखायचं? जणो मी अवतीची बोली. रामदास महाराजांनी तेच सांगितलं. रामाचा दास, रामाचा म्हणजे आत्मारामाचा. आता पण आपण रावणाचा दास झालेला आहे, म्हणजे देहाचे दास झालेला आहे. भक्ती करतो, सगळं करतो, सगळं करतो, पूजा करतो, छान एकदम पद पण छान म्हणणार, निरूपण अगदी मन लावून ऐकणार, आरत्या पण मन लावून सांगणार. काय पुढे लक्ष? पुढे माझं हे काम झालं नाही, माझं ते काम झालं नाही, माझं ते काम झालं नाही, माझं नातू उपाशी आहे, माझा मुलगा उपाशी आहे, माझी सून उपाशी आहे, तुझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. आयुष्यभर फुटका मडका आहे तो. काय फुटलेला मडक्यात काय राहणार आहे? मन म्हणजे फुटलेला मडका ना. सद्गुरू भेटल्यावर त्याला उलटा करतो. पश्चिमी चालवले आत्मा तिथे निर्धारित डावारी नांदे देखी आली पंढरी, हे सुख काय सांगू. माझे बोलताना अर्धेचे नियोगे गेले मी पणाचा. मी पण जायला काय पाहिजे आपल्याला? वासना कुठली पाहिजे? रामाचा दास, आत्मारामाचा दास. आत्मारामाचा दास झाला तर काय होणार? सद्गुरू भेट. मग देवाला कसं ओळखायचं ते सांग. नाव विद्या भक्ती फार महत्वाची भक्ती आहे. नव विद्या भक्तीनेच देवाला ओळखते. देवाला ओळखणं म्हणजे कोणाला ओळखणं? म्हणजे आपण समजतो ते देव नाही, ते कल्पनेची देवकल्पना असते. कल्पना कुठे आहे? मी देव आहे, मी देव आहे, म्हणजे मी रावण आहे, मी रावण आहे. नाही म्हणजे रावण न. रात्री राम होतो, सकाळी रावण होतो. प्रत्येक जीव रात्री झोपेत राम असतो. राम आहे तिकडे आराम आहे, आणि सकाळी रावण होतो. करणीतून करण जाणीव. जाणीव आला का काय होतो? मन आला. अंतःकरण मन आला का बुद्धी, बुद्धी आला का चित्त, चित्त आला का अहंकार. करण आला ना काय काय संकल्प विकल्प ही म्हणजे उठले म्हणतो. कुठून करण आला? कुठून करण निघतो? जे तुझे प्रक्रिया तेच ती आटे. हे ज्ञान झाली आहे पिढे भ्रांती बंधनाची. आपण सकाळी निघतो की नाही घरातून, मध्ये आपण भ्रम होतो आपल्याला. मी कोण, मी कोण, मी कुठे चाललो, मी माझं घर कुठे आहे, मी कोण आहे. वेडा म्हणतो आपण, वेडा. तिकडे तिकडे फिरतो, काय कळत नाही. कुठून जाणार, कुठे जाणार, काहीच कळत नाही. कोणीतरी जाणता भेटतो, काय बाबा तू कोण आहेस, काय झालं, तू कसं आहे. माझं घर मी विसरलो. मग तो त्याला विचारतो, कुठे तुझं घर, काय आहे, कसं कलेने विचारतो. नंतर मग तिकडे नेतो त्याला. तुझं घर इकडे आहे. कुठे निघतो आपण? घरातून. घरात यायला नको आपल्याला. घरातून सकाळी निघतो, संध्याकाळी घरी नाही आला तर शांती मिळेल, सुख मिळेल. जसं ज्या घरातून आपण सकाळी आपण येतो, त्या घरी जातो संध्याकाळी, तेव्हा शांती मिळते. हे तुझे प्रश्न येते, तेच ती आटे. कुठून निघालो आपण? अज्ञान. कुठं आला? करण, जाणीव, चैतन्य. जाणीव आल्यानंतर मन आला, मन आला बुद्धी आला, चित्त आला, अहंकार, रावण झाला. रात्री झोपताना राम होतो. बरं जातो की ना आपण? देवाकडून आलो, देवाकडे जातो. समाधी म्हणतात. म्हणून सांगितलं, मी खाईन ते अन्न प्रभू नैवेद्य जाणं, चालेल ती यात्रा. झोप माझी समाधी. झोप समाधी आहे. दररोज प्रत्येक जीव समाधीचा. समाधी म्हणजे आम्ही आधीचे
जेव्हा नव्हते आकाशमणी तेव्हा तो निरंजनी त्या सद्गुरुपदी. प्रत्येक जीव हा कोण आहे? देव आहे. विसरलो ना आपण, म्हणून भ्रमणो भ्रमणो उपासक हा जना. जीवाला भ्रम झालेला आहे. मी कोण विसरले, मीचा शोध घ्यायचा. त्याच्यासाठी पहिले बघती नवविद्या, पहिले सवाड विषय काय, दुसरी कीर्तन कळलं विषय. चला मग कीर्तन म्हणजे काय? रिपिटेशन, चांटिंग ऑफ 4 भजन, रोज दररोज 4 भजन करायचे, ध्यानधारणा करायची, निरूपण ऐकायचं. तिने साधनांचे बहु कष्ट केले. कीर्तन विष्णू स्मरण नंतर कळतं सगळीकडे एकच चैतन्य. कसं ओळखायचं त्याला? 5वा प्रलय. तुम्ही एक विचार करा, सगळ्यांना पाणी एकच लागतो की नाही? सगळ्यांना साखर गोडच लागते की नाही? सगळ्यांना आंबा आंबट लागतो की नाही? लिंबू आंबट लागतो की नाही? सगळ्यांना जाणीव एकच आहे की नाही? त्वचा स्पर्श सगळं एकच आहे ना? पंचमहाभूत, 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, चैतन्य एकच आहे. नाचवतो की नाही सगळ्यांना? कारण एकच आहे. फरक कुठे आला? मनामध्ये. रज तम सत्व गुण हे प्रत्येकामध्ये भिन्न आहे. या गुणातीत करायचं नाही. तुम्ही नाही 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 कशाने होतंय? नाही नाही नाही. नील म्हणतात, नील कशाने होतं? 4 भजन, ध्यान धारणा आणि निरूपणात कळतं अर्थ, शब्द फलकट, अर्थ घनदाट कळतं. 5वा प्रलय होतो तिकडे. मी देह कसा नाही, मी देह नाही, मग मी कोण आहे? म्हणून सांगितलं चिदानंद रूप शिवोंशो. सगळ्या उठून म्हणतो की नाही आपण काकरानंतर चिदानंद रूप शिवोंशो मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, अहंकार नाही. म्हणजे प्राण संज्ञा, नवे पंचवायू, नवा सप्त धातू, नवा पंचकोश. हे नाही मी. नमे द्वेष रोगो, नमे लोभ मोह, मदानव मेने वात्सल्य भाव, न धर्मो न चार्यो न कामो न मोक्ष. चिदानंद रूप. 6 विकार नाही, कुठला धर्म नाही, काय नाही. धर्म म्हणजे अधर्म आहेत की वेगवेगळे धर्म काय काय वेगवेगळे सांगतात की नाही? सत्यावर पोहोचत नाही ना. जोपर्यंत सत्यापर्यंत पोहोचत नाही ते अधर्मच. पुण्यम न पापम न सौख्यम न दुःख. मी पुण्य करत नाही, मी पाप नाही करत. मला कुठेही सुख नाही, काय नाही. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न मेधान यज्ञ. अहम भोजन एवं न भोज्य न भोक्ता. चिदानंद रूप. मी नाहीये ना, त्या मीचा शोध घ्यायचा. न मृत्यू न शंका न मे जाती वेदा. मला मृत्यू पण नाहीये. न मृत्यू न शंका न मे जाती वेदा. मी नाहीये, सगळं संपलं ना. मीचा शोध सद्गुरु घ्या. मग कोण आहे? अहम निर्विकल्प निराकार योगी भूताज सर्वत्र सर्वेंद्रियाणा. मी निर्विकल्प आहे. अहम निर्विकल्प निराकार. गुहे शिरलो ना, देवरूपी गुहे शिरलो ना. ममे वंश जीवपुत्र सनातन. देवरूपी गुहे शिरलो आपण. म्हणून काम बारीक झालं आपण. जीव बारीक झालाय, सूक्ष्म झालाय, विशाल, मोठ्या मोठ्या विशाल. सद्गुरु भेटून विशाल करतो. या गुहेतून बाहेर पडतो. कसं काढतो? वेग 5वा प्रलय. 4 भजन करा, ध्यान धारणा करा आणि निरूपण आहे. तुम्हाला आरत्यांचा अर्थ कळेल. चांटिंग म्हणतात चंद्र उभारतो वास येतो की नाही? जसं 4 भजन मन लावून, नाही तर काहीतरी करायला पाहिजे. जसं ड्युटीवर जातो की नाही, डबा घेऊन ड्युटीवर जातो, पगार मिळतो म्हणून ड्युटी करतो, कामात इंटरेस्ट नाही. पगार मिळेल, रिटायर पण होणार, पेन्शन पण बसेल, कामात इंटरेस्ट नाही. तसं नको. मन लावून कुठले काम मन लावून केलं तर आनंद काय मिळतो? तसं भजन करताना आनंद मिळाला.
मन लावून केलं पाहिजे. हे काय आपण काय बोलतो, काय बोलतो? सर्व चराचर भरून उरला त्यात तुझा प्रेम. सर्व चराचर मध्ये तो आहे, मी नाही. मी देहामध्ये आहे फक्त, पण मीच देहातून बाहेर पडलो तो सर्व चराचर मध्ये. म्हणून रामाचा दास म्हणजे आत्मारामाचा दास. दासाला बोध केलेला आहे. जो रामाचा जो दास आहे त्याला बोध केलेला. रामदास, आत्मारामाचा दास व्हायला. पहिली भक्ती श्रवण, दुसरी कीर्तन, तिसरी वंदन. अनुभव येतो, अनुभव येतो. मन लावून केलं सगळं अनुभव. वंदन सगळीकडे एकच देव आहे. गुरु बोललाय ना, सांगतो ना सगळीकडे. कसं ते पण सांगतो पटवून ना. दासबोध मध्ये प्रश्न उत्तर आहे. शंका, कारण शिष्य म्हटलं शंका घेणारच, मग त्याला पटवून उत्तर देतो. जसं शिक्षक असतो ना, शिक्षक त्याला समजू आपला विद्यार्थी प्रश्न विचारणार, त्याला मना निसंशयपर्यंत प्रश्न विचारतो, नंतर तो विद्या शिकतो. तसं ही आत्मविद्या आहे. विचारणार प्रश्न, शंका नाही विचारतो तो शिष्यच नाही. शंका विचारतो म्हणजे त्याला काहीतरी आवड आहे ना म्हणून विचारतो ना. शंका विचारतो म्हणजे त्याला आवड आहे, जाणायचं आहे, इंटरेस्ट म्हणतात, इंटरेस्ट आहे. ही शंका यायला पाहिजे. हे काय, हे काय, हे काय, हे कसं, हे कसं काय, मी देह कसा नाही, मी देह कसा नाही. हे सद्गुरू आपल्याला दासबोधमध्ये पटवून सांगितलं. म्हणून सांगितलं विषयी दशकींचा अनुभव जो आहे, नित्य नेहमी विवरता स्वयं ब्रह्मची अपार पुण्यगाडी त्रिसर्वण आहे. कल्याण लेखकांचे भावगर्भ. दासबोध मध्ये तेच सांगितलंय, तू देह कसा नाही, तू देह कसं नाही. सदाचार मध्ये पण तेच सांगितलं, तू देह कसं नाही, तू देह कसं नाही. सद्गुरू पण तेच आपल्याला कळत म्हणून सद्गुरू लागतो. सद्गुरू पण तेच सांगतो, तू देह कसं. तू देह कसं आहे तू सांगू. देह मी आहे म्हणतो ना, मध्ये कसा सांग. जन्मापूर्वी कोण होतो मला माहिती, जन्म कधी झाला माहिती. आणि जन्म काय जीव तीन अवस्थेत पृथ्वी नाही. जागृती शब्द सुषुप्ती मुख्य अवस्थेतली सत्य आहे. जागृती सत्य आहे, सुषुप्ती सत्य आहे का, स्वप्न सत्य आहे. स्वप्न तो सगळं दिसतो ना, सगळं संसार करतो, लग्न करतो, मुलं नातवंड सगळं, पैसे कमावतो, तिकडे सुख भोगतो. सगळ्या उठल्यावर स्वप्नातली मेहनत फुकट गेली की नाही. आयुष्य दीर्घची स्वप्न, काही सत्य नाहीये, फक्त वाटतं सत्य. कशामुळे? की तीन गुणा, रजो तमो सत्य. तमो गुण पक्का जीव होतो, रजो गुण निम्मा जीव होतो, आणि सत्व गुण देवाकडे. देवाकडे म्हणजे मी कोण ओळखायला. म्हणून जन्मजन्मी आम्ही भोग पुण्य केले. मुलं विठ्ठल एक आवड होते, मी कोण, मी कोण, हे काय. सकाळी खातो पितो झोपतो, ह्याच्या पलीकडे काय करतो आपण. आणि कसं कचऱ्याचा ढीग असतो ना, आपण बाहेर पुढे टाकायचे बाहेर घराबाहेर. रोज कचरा भरतो, त्याला ढिगावर टाकतो, कचऱ्याचा ढीग वाढत जातो. नंतर मग शेतात येऊन जाऊन टाकायचे. आपली परिस्थिती ती जा, रोज खातो पितो म्हणजे तो ढीग वाढतो, आणि एकदम वाढल्यानंतर आपल्याला कोणी स्मशानात नेऊन टाकतात, जाऊन टाकतात. आपली परिस्थिती हीच आहे, कचऱ्यासारखे रोज खातो पितो आणि वाढतो. मग काय, जास्त ढीग झाला का आपण जातो स्मशानात. ते ढीग होण्या स्मशानात जाण्याच्या अगोदर मी कोण, मी कोण, ते 9व्या वक्तीवर श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण 5 सेवन सद्गुरू जाणता सांगतो. जसं शाळेत जातो की नाही, शाळेत विद्या आपल्याला शिकायची काय की नाही, पोट भरायला. मग शिक्षक सांगतो तसं वागतो की नाही, मन लावून ऐकतो की नाही, तसं इकडे सद्गुरू सांगतो 4 भजन करा, ध्यान धारणा करा, निरूपण सत्संग करा. काय सांगत नाही याच्यातून सगळं. तू देह कसा नाही, तू देह कसा, एवढंच सांगितलं जातं. ते पटवून दिलं जातं, निसंशय केलं जातं. पण कधी 5 सेवक गुरु वचनी ठेवता भावा आपल्या प्रवेश, म्हणून गुरुसी बजावे रूप ध्यानास या. सद्गुरू सांगेल ते, सद्गुरू सांगेल ते कठीण आहे, सोपं नाहीये, प्रबळ आहे. जीवाला गाण टाकावं.
सोपं नाहीये, कठीण आहे. शब्द काय बोलायला सोपं आहे, पण आचरणात आणणं खूप कठीण आहे. का? विश्वास पाहिजे. विश्वास देव दयाच आणतो. देव कोणाचा अंकित होतो? सद्गुरूवर विश्वास. एखाद्या समोर आपल्याला रस्ता माहीत नसते, तर काय म्हणतो, अरे बाबा मला इकडे जायचं, मला घेऊन चल. मनात शंका आली तर ह्याच्याबरोबर गेलं तर मला लुटून टाकेल, मारून टाकेल म्हटल्यानंतर काय होणार? याची सही जाणार नाही ना तो. माझ्या संसाराचं वाट लावून टाकेल हा सद्गुरू. ह्याला काय आहे? असं अविश्वास केला तर कसं होईल? सद्गुरू म्हणजे आपल्याला सत्य दाखवतो. म्हणजे कायमचं काय म्हणतात ना, सायुज्य मुक्ती. ही सायुज्य मुक्ती म्हणजे काय? तो तुमचा श्रवण भक्तीतच येतो. हिनी मुक्ती कशा नाशांत ते तुमच्या श्रवण भक्ती, सगळं श्रवण भक्तीत येतं. पुढे रिपिटेशन म्हणजे कीर्तन, वंदन म्हणजे सगळीकडे अनुभव घ्या, सगळीकडे देव आहे. तो पण चैतन्य देव, खरा देव नाही तो. त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. अज्ञानातून आलेला आहे ना तो सत्य नाही. जाण त्याला ज्ञान म्हणतो. जाणीव. जाणीवाला जाणता पण तो सद्गुरू बोलवायला पाहिजे. आता जाणीवेला जाणता कोण आहे? हे जाणीवेला जाणता तिन्ही आपल्या अवस्था, जागृती, सप्त, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना साक्षी करणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. परम आत्मा. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा. सगळी बांधून कुठे आहे? जीवात्मामध्ये. कारण मन आहे तिकडे. त्या मनाला मोठं फिरवलं तर कुठे जातो तो? कुठून आला तिकडे जातो की नाही परत रिटर्न? जसं आपण रात्री संध्याकाळी घरी येतो की नाही, जेवतो, खातो, पितो, झोपतो मस्त पैकी, तसं सद्गुरू उलटं फिरवतो. जिवंत असताना जागृतीत, स्वप्नात नाही आणि झोपेत नाही, जागृतीत तुम्हाला उलटं फिरवतो. समाधी म्हणतात ना, समाधी. जागृतीत समाधी लागली पाहिजे. मी कोण? विचार, विवेक. मी कसा? देह नाही. आपण विचार करतो ना, मी देह आहे, मी जीव आहे. गुरफटतो की नाही आपण? जर तो काय म्हणतो, रेशमाचा किडा आपला भोवती फिरतो की नाही आणि कोसला करून आतमध्ये झाकण लावून घेतो की नाही, आपण तसंच करतो. मोकळा होत नाही. कोणी कोणाला जन्माला घालत नाही. आपण जन्म घेतो आपल्या कल्पने. एक कल्पनेपोटी होती जाते अनंत सृष्टी. त्या कल्पनेतून मोकळा सद्गुरू. म्हणून नवविद्यापक श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, भास्यवनम, अर्चन. सद्गुरू सांगेल ते अर्चन, वंदन, दास्य म्हणजे काय? मी रामाचा दास. सख्य, देवाशी प्रेम करा. सख्य, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन म्हणजे मी कसा? देह नाही. म्हणजे आपला आपण शोध घेतो की नाही, मी देह कसा नाही. मी जागृतीत पण आहे, मी स्वप्नात पण आहे, मी सुषुप्तीत पण आहे. पण अज्ञानामुळे मी कळत नाही मी कोण. सद्गुरु गुरुवा घाली ज्ञानांजन, गुरुवा दाखविनीस जन, गुरु सौभाग्य देऊन साथ काय ज्ञानोनिवृत्तीची काय देतोय? बीज मंत्र देतो. या बीज मंत्राने आपल्याला कळतात मी जागृतीत पण आहे, सुषुप्तीत पण आहे आणि स्वप्नात पण आहे. त्याला कोणती अवस्था म्हणतो? चौथी अवस्था. तुझ्या अवस्थापर्यंत फक्त सद्गुरू देऊ शकतो. कुठला देव तुम्हाला देऊ? ब्रह्मा, विष्णू, महेश कोणी देऊ शकत नाही. बीज मंत्राने सद्गुरू आपल्याला, त्याला काय म्हणतात? ज्ञानशस्त्र. या ज्ञानशस्त्राने सद्गुरू आपल्याला तुझ्यापर्यंत म्हणजे परमात्मापर्यंत नेतो. जेव्हा कळतो मी कोण आहे, मी जाणीवेचा जाणता, मी जागृतीचा जाणता, मी स्वप्नाचा जाणता, मी सुषुप्तीचा जाणता अँड विटनेस. मी साक्षी तो बोलतो. म्हणजे मी कोणतरी वेगळा आहे का नाही? जीवापेक्षा, मनापेक्षा, बुद्धीपेक्षा, चित्तापेक्षा, अहंकारपेक्षा, म्हणजे तिकडे सेपरेट होतो की नाही आपण? डिटॅच म्हणतात. डिटॅच जे आपण देहाशी चिकटलेलं आहे, सद्गुरू बीज मंत्राने अंतर्मुख करून आपल्याला जी देहाशी जी आपली अटॅचमेंट आहे, बंधन आहे, बांधला गेलेला आहे,
त्याच्याने आपण मोकळा होतो की नाही. तेव्हा कळतं नाही मी देह नाही, मी देह कसा नाही. कारण मी जागृतीत पण आहे, सुषुप्तीत पण आहे आणि स्वप्न अवस्थेत पण आहे. या तिन्ही अवस्थेला मी साक्षीत्व करतो. म्हणून मी देह, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. काठी लिंग निहाचे. लिंग म्हणजे काय? देह. लिंग देह. लिंग म्हणजे कोण? जीवात्मा. आणि कोणाची गाठ पडल्या? देहाशी. मी सद्गुरु बीज मंत्र देऊन गाठ सोडव. गृहा घालीत ज्ञानांजन, गृहा दाट मी सौभाग्य देऊन सात मुख. सात म्हणजे तू आत्मा आहे, तू आत्मा आहे, तू देह नाही. ध्यास घेतो आपण. मोठी गोष्ट करायची, संसार करायचा, ध्यास घेतो की नाही? वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे. रात्री एकच विचार, वाढेल कसं, वाढेल कसं, वाढेल कसं. तसं इकडे हा ध्यास पाहिजे. मी कोण, मी कोण, मी कोण. म्हणून काय सांगितलं रामदास महाराजांनी? तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा. अंतर्यामी राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री गोलगजन महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री आदिसिद्धे